खूप पैसे कमवताय पण पैसे टिकत नाहीत. पैसे घरात येतात पण लगेच खर्च होतो, सेविंग राहत नाही. याचं कारण तुमच्या राशीनुसार असलेला वास्तुदोष असू शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत पैशाचा प्रवाह का थांबतो किंवा का मंदावतो आणि त्यामागे तुमच्या राशीनुसार कोणता वास्तुदोष जबाबदार असू शकतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक राशीसाठी कारण काय असू शकतं आणि त्यावर प्रभावी वास्तू उपाय तुम्ही कोणते करणार आहात. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघा. तर राशीप्रमाणे कारण आणि वास्तू उपाय. पहिली राशी म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या लोकांच्या जीवनात जर पैसे थांबत असतील किंवा पैशाचा प्रवाह स्थिर झाला असेल, याचं कारण असू शकतं मेष राशीवर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे खर्ची स्वभाव जास्त असतो. घरात आग्नेय म्हणजे दक्षिण पूर्व कोपरा हा भाग किंवा ही आग्नेय दिशा असंतुलित असेल तर अचानक खर्च वाढतो. यावर वास्तुदोष. किचन चुकीच्या ठिकाणी असणं किंवा गॅसचा भाग किंवा आग्नेय भाग अस्ताव्यस्त असणं हा वास्तुदोष या ठिकाणी पाहायला मिळतो. यावर उपाय म्हणजे आग्नेय भाग स्वच्छ आणि ॲक्टिव्ह ठेवा. त्यानंतर लाल रंगाचा वापर मर्यादित करा. मंगळवारी हनुमान पूजन करा. त्यानंतरची राशी म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रवाह थांबला असेल तर याला कारण काय असू शकतं. कारण असू शकतं वृषभ राशीला सुख सुविधा आवडतात, त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. घरात वास्तू दोष असू शकतो. त्याचबरोबर घरात वस्तू साठवल्याने एनर्जी फ्लो ब्लॉक होत असतो. यावर हे झालं ज्योतिष कारण. यानंतर वास्तुदोष असू शकतो म्हणजे दक्षिण भाग खराब असणे किंवा अस्वच्छ असणे. त्यानंतर लॉकर चुकीच्या दिशेला असणे. वृषभ राशीच्या लोकांनी पैशाचं लॉकर किंवा पैशाची तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवली असेल तरी देखील हा दोष लागू शकतो. यावर उपाय म्हणजे लॉकर दक्षिण किंवा दक्षिण पश्चिमेला ठेवा. घरातून जुने सामान काढून टाका. शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा. त्यानंतर मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रवाह थांबला असेल तर यावर ज्योतिष कारण असू शकतं. ते म्हणजे मन अस्थिर असल्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग होत नाही, डिसिजन बदलत राहतात. हे राशीनुसार ज्योतिष कारण झालं. त्याच्यानंतर वास्तुदोष पाहिला असता स्टडी, वर्क एरिया, अभ्यासाचं जागा चुकीच्या दिशेला असणे, पश्चिम भाग कमजोर असणे. यावर उपाय म्हणजे पश्चिम दिशेला बसून काम करा. त्यानंतर हिरवा रंग वापरा. डेली प्लॅनिंग करा. डेली कामाचं आणि अभ्यासाचं प्लॅनिंग करा. त्यानंतरची राशी म्हणजे कर्क राशी. कर्क राशींच्या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रवाह मंदावला असेल तर यामागे राशीनुसार ज्योतिष कारण म्हणजे भावनिक निर्णयामुळे पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होत असणार आहे, सेविंग कमी होत असणार आहे. त्यानंतर वास्तुदोष म्हणजे उत्तर दिशा बंद किंवा ब्लॉक असणार. पाण्याशी संबंधित दोष असू शकतो. यावर उपाय म्हणजे उत्तर दिशा ओपन ठेवा, मोकळी ठेवा आणि त्याच्यावर उजेड येऊ द्या. त्यानंतर पाण्याचं भांडं ठेवा. चंद्राला अर्घ्य द्या. त्यानंतरची राशी म्हणजे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रवाह थांबला असेल तर याचं ज्योतिष कारण इगो असू शकतो किंवा इगोमुळे चुकीचे फायनान्शियल डिसिजन घेतले जातात. दिखाव्यामुळे खर्च वाढतो. त्यानंतर वास्तुदोष पाहत असता घरात अंधार असणे, पूर्व दिशा बंद असणे हे 2 मेजर कारण आपल्याला पाहायला मिळतात. यावर उपाय म्हणजे घरात प्रकाश वाढवा. पूर्व दिशा ओपन ठेवा. पूर्व दिशा खुली ठेवा. घरात प्रकाश येऊ द्या. सूर्यनमस्कार करा. त्यानंतरची राशी म्हणजे कन्या राशी. जर कन्या राशींच्या लोकांच्या जीवनात पैशाचा प्रवाह थांबला असेल तर याचं कारण असू शकतं ओव्हरथिंकिंगमुळे योग्य निर्णय घेण्यात उशीर होतो आणि अपॉर्च्युनिटी मिस होतात. यावर वास्तुदोष पाहता दक्षिण पूर्व भाग वीक असतो.
त्यानंतर वर्क प्लेस किंवा कामाचं ठिकाण अस्वच्छ असणं. यावर उपाय म्हणजे कामाचं ठिकाण स्वच्छ ठेवा, हिरवा रंग वापरा, बुधवारी दान करा. त्यानंतरची राशी आहे तूळ राशी. या राशींच्या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रवाह थांबला असेल तर याचं ज्योतिष कारण आहे बॅलेन्स नसल्यामुळं इन्कम आणि खर्च कंट्रोल होत नाही. वास्तुदोष पाहिला असता पश्चिम भाग इनबॅलेन्स आहे. त्यानंतर डेकोरेशन चुकीच्या ठिकाणी किंवा डेकोरेशन चुकीचं आहे. यावर उपाय म्हणजे घरात सिस्टमॅट्री ठेवा, हलका गुलाबी रंग किंवा पांढरा कलर वापरा, रिलेशनशिप बॅलेन्स ठेवा. त्यानंतरची राशी वृश्चिक राशी. या लोकांच्या जीवनात जर पैशाची अडचण असेल तर याचं ज्योतिष कारण गुप्त खर्च, अचानक नुकसान, मनातील निगेटिव्हिटी या कारणांमुळे पैसा अडून राहतो. यावर वास्तुदोष पाहिला असता उत्तर दिशा खराब असणे. नंतर हिडन कॉर्नर्स मेसी म्हणजेच न लागणाऱ्या वस्तू साठवून ठेवणे. यावर उपाय म्हणजे उत्तर दिशा स्वच्छ ठेवा, मंगळवारी दिवा लावा आणि मेडिटेशन करा. त्यानंतरची राशी म्हणजे धनु राशी. धनु राशींच्या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रॉब्लेम असेल, पैशाचा प्रवाह थांबला असेल, याचं ज्योतिष कारण पाहिलं असता रिस्क जास्त घेणे, प्लॅन न करता इन्व्हेस्ट करणे, गडबड करणे, घाई करणे, पटकन खर्च करणे, न विचार करता पैसा घालवणे, हे झालं ज्योतिष कारण. यावर वास्तुदोष पाहिला असता किंवा वास्तुशास्त्र कारण पाहिलं असता पूर्व दिशा कमजोर असणे, अभ्यासाचा एरिया चुकीचा असणे किंवा कामाचा एरिया जिथे बसून आपण काम करतो तो एरिया चुकीचा असणे किंवा ती दिशा चुकीची असणे. यावर उपाय म्हणजे तुम्ही पूर्व दिशेला बसून प्लॅनिंग करा, गुरुवारी दान करा आणि गुरुमंत्र जपा. त्यानंतरची राशी आहे मकर राशी. या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रवाह थांबला असेल तर याचं ज्योतिष कारण पाहिलं असता मेहनत जास्त पण योग्य दिशा नसल्यामुळे पैसा अडकतो. यावर वास्तुदोष पाहिला असता दक्षिण पश्चिम भाग वीक असणे आणि त्याचबरोबर लॉकर किंवा पैसे ठेवण्याची तिजोरी चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या दिशेला असणे. यावर उपाय म्हणजे लॉकर दक्षिण पूर्व ठेवा, शनिवारी दीप लावा आणि डिसिप्लिन ठेवा. त्यानंतरची राशी आहे कुंभ राशी. या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रवाह थांबला असेल तर वेगवेगळी कारणं असू शकतात. त्यामध्ये ज्योतिषशास्त्रीय कारण म्हणजे अनप्रेडिक्टेबल डिसिजन, म्हणजे काहीही कारण नसताना किंवा त्याची काही गरज नसताना जे डिसिजन घेतो हे. त्यानंतर सेविंग हॅबिट कमी, पैसे बचत न करण्याची सवय, हे झालं ज्योतिष कारण. त्यानंतर वास्तुदोष पाहिला असता हवा व्हेंटिलेशन कमी आणि पश्चिम भाग वीक. यावर उपाय म्हणजे घरात फ्रेश हवा येऊ द्या, पश्चिम भाग मजबूत ठेवा आणि नीट व्यवस्थित योग्य प्लॅनिंग करा. त्यानंतरची शेवटची रास आहे मीन राशी. मीन राशींच्या लोकांच्या जीवनात जर पैशाचा प्रवाह थांबला असेल तर याचं ज्योतिष कारण आहे ड्रीम वर्ल्डमध्ये राहून प्रॅक्टिकल प्लॅनिंग होत नाही. हे लोक काय करतात, स्वतःच्या धुत्तीत राहतात, त्यांना सत्य स्वीकार करायची सवय नसते, त्यामुळे प्रॅक्टिकल प्लॅनिंग यांच्याकडून होत नाही. यावर वास्तुदोष पाहिला असता पूर्व भाग खराब असणे, पूजाची जागा किंवा देवपूजेचं ठिकाण चुकीच्या ठिकाणी असणे. यावर उपाय म्हणजे उत्तर पूर्व दिशा स्वच्छ ठेवा, रोज देवपूजा करा, देवाची जागा योग्य आहे का तपासा आणि ध्यान करा. घरात लॉकर उत्तर किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा. तुटलेल्या वस्तू लगेच बाहेर काढा, रोज दिवा लावा आणि जे खराब वस्तू आहेत त्या काढून टाका. तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणती समस्या जाणवते ते कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा. माहिती आवडली असेल, माझ्या सांगण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.